शेकटाच्या पानाचा ठेपला आणि मेथीचा ठेपला हा तर पॉप्युलर आहे, बट सेम टू सेम शेकटाच्या पानांचा ठेपला, त्यासोबत रायता आणि चटणी. आणि शेकटाची पानं खाल्ल्याने शरीरासाठी खूप फायदेशीर पण आहेत. आणि जर कॅल्शियम जर कमी असेल तर शेकटाची पानं नाही तर शेकटाची शेंगा जरी आपण जर त्याची भाजी केली तरी त्याच्यात कॅल्शियम वाढतो. त्यामुळे शेकटाची पानं नाही तर शेकटाच्या शेंगा भाज्या खाल्ल्या पाहिजे. शेकटाची पानं जेवढी कोवली आत्ताच उगवलेली असतात ती घ्यायची आहे. जून खूप दिवसाची शेकटाची पानं असतात ती घ्यायची नाही आहे. त्याची भाजी एकदम खास नाही लागत. मेथीची भाजी आणि शेकटाच्या पानांची भाजी सेम टू सेम लागते, काहीच फरक नाही. शेकटाच्या पानांची तर फांदी आणलीत ना तर पानं काढायला खूप वेळ जातो. त्यामुळे काय करायचं आहे, गरम करून घ्यायचं तव्यावर थोडी फांदी. शेकटाच्या पानांची फांदी नॉर्मली गरम करून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचे, आपोआप पानं सुटतात. मी त्याचप्रमाणे शेकटाची पानं सोडून घेतलीत आणि बारीक चॉप करून घेतली. एका बाउलमध्ये जेवढे तुम्हाला ठेपले बनवायचे असतील तेवढं पीठ घेऊन मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं. आला आणि मिरचीची पेस्ट मिक्सरला लावून घेते. तुम्हाला जर आवडलं तर यामध्ये लसूणही मिक्स करू शकता, पण लसणाचा एक डार्क फ्लेवर येतो म्हणून मी यामध्ये लसूण मिक्स करून 1/4 कप चण्याचं पीठ आणि आला मिरचीची पेस्ट, 1 चमचा व्हाईट तेल आणि अर्धा चमचा ओवा क्रश करून, 1/4 टीस्पून हिंग, अर्धा चमचा मी कळोंजी मिक्स करून घेतले. कळोंजी नाही मिक्स केले तरी चालते कारण की आपण यामध्ये ओवा मिक्स करून घेतलाय. 1/4 टीस्पून हळद आणि 1 मोठा चमचा तेल आणि तिखट मसाला आवडीनुसार मिक्स करून घ्या. अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, बारीक चॉप केलेली शेकटाची पानं मिक्स करून 1/4 कप दही. दही जर आंबट असेल तर 1/4 कप थोडा कमी मिक्स करून घ्या दही. पाणी थोडा मिक्स करून डो मळून घ्यायचा आहे. एकदाच पाणी ओतून नाही घ्यायचं आणि डो मळताना एकदम सख्तही नाही मळून घ्यायचा आणि एकदम सॉफ्टही नाही मळून घ्यायचा, मीडियम साईजने मळून घ्यायचा आहे डो. 2 ते 3 मिनिटे रेस्ट करत ठेवायचं आहे पीठ. तवा गरम करत ठेवायचा आणि ठेपले बनवून घ्यायचे. जेवढे ठेपले बनवता येतील तेवढे ठेपले पातळ बनवून घ्यायचे. पीठ याचप्रमाणे मळून घ्यायचं आहे, एकदम सख्तही नाही आणि एकदम सॉफ्टही नाही पीठ मळून घ्यायचं. जेवढे ठेपले तुम्हाला मोठे पाहिजे असेल त्याप्रमाणे एक लोणी घेऊन आणि सुका पीठ लावून लाटून घ्यायचे. ठेपले बोलले की पातळ असतात, जेवढे पातळ तुम्हाला लाटता येतील तेवढे पातळ लाटून घ्यायचे ठेपले. कडा जर याप्रमाणे जर क्रॅक होत असेल तर कोणत्या तरी साईजने कट करून घ्यायच्यात, गोल राऊंड मध्ये कट करून घ्यायचे. साईडच्या कडा आहे ते रिमूव्ह करून घ्यायचे आणि त्याचे परत ठेपले बनवून घ्यायचे. जेवढे मी पातळ मला जेवढे ठेपले बनवता येतील ना तेवढे पातळ मी ठेपले बनवून घेतले. याप्रमाणे सर्व ठेपले बनवून घ्यायचे. न सांगता जर हे तुम्ही जर ठेपले कोणाला दिलेत ना तर कोणीच बोलणार नाही की हे शेकटाचे पानाचे ठेपले आहेत, कोणीही बोलेल हे मेथीचे ठेपले आहेत. तवा गरम करून घ्यायचा आहे आणि ठेपले रोस्ट करून घ्यायचे. चपाती रोस्ट करताना तुम्ही काय प्रेस करण्यासाठी घेता ते प्रेस करण्यासाठी घ्यायचं आणि प्रेस करून ठेपले बनवून घ्यायचे. ठेपल्यांना जर आवडलं तर तुम्ही घी लावू शकता नाही तर ऑइल लावू शकता, नाही लावलं तरी चालतोय. याप्रमाणे सर्व असे रोस्ट करून घ्यायचे ठेपले. जर तुम्ही कुठे जात असाल काही दिवस तर हे ठेपले नेण्यासाठी खूप उत्तम आहेत आणि अजिबात खराबही होत नाही. आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर आणि कमेंट्स नाही करत ते करायला विसरू नका. आणि हे ठेपले ना तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. जर लोणचा असेल ना तर लोणच्यासोबतही खाऊ शकता, उत्तम लागतात लोणच्यासोबतही ठेपले. आणि शेकटांचे पानांचे ठेपले 100% बनवायला विसरू नका, 1 नंबर आणि उत्तम होतात. फक्त ठेपले दोन्ही साईडून छान असे रोस्ट करून घ्या मागून पुढून. याप्रमाणे सर्व ठेपले बनवून घ्यायचे आणि मी 1 कपाचे भरपूर असे ठेपले बनवून घेतले. 1 कपाचे 18 ठेपले होतात मीडियम साईजचे. पीठ मळताना मी एकदम सख्त पीठ न मळून घेतल्यामुळे छान असे सॉफ्ट झाले ठेपले. एकदा ट्राय करून नक्की बघा. रायता बनवण्यासाठी दही, बारीक चॉप केलेली काकडी, यामध्ये कांदाही मिक्स करू शकता आणि बारीक चॉप करून घेतलेली मिरची आवडीनुसार, चवीनुसार मीठ आणि रायता तयार करून घ्यायचा. जास्तही मीठ मिक्स नाही करून घ्यायचं. चटणी बनवण्यासाठी तेल, मिरची, शेंगदाणे, अख्खे धने आणि लसूण रोस्ट करून घ्यायचे. शेंगदाणे चांगले तडतडून घ्यायचे आणि चांगले भाजून घ्यायचे आणि खाली उतरून थंड करून घ्यायचे आणि मग मिक्सरला लावून घ्यायची चटणी. चवीपुरता मीठ आणि थोडा गूळ मिक्स करून, गूळ मिक्स करण्याचं कारण तिखटपणा बॅलन्स ठेवण्यासाठी. चटणीमध्ये थोडा चीज मिक्स करू शकता. मी चटणीमध्ये चीज मिक्स करते आणि थोडा पाणी मिक्स करून ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरला. चीज मिक्स करून चटणीला टेस्ट खूप छान येते. आणि ही चटणी आहे ना खूप स्पायसी आहे आणि कोणत्याही भाजीमध्ये जरी मिक्स केलीत ना तर ते भाजीची चवही छान बनणार होते. प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे ठेपले, रायता आणि चटणी.